मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे काल विश्व. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे पडले आणि रवी शुद्धीवर आला. त्याने हळूहळू डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले. तो एका डोंगरावर होता. हलका हलका पाऊस पडत होता. आसपास काहीच नव्हतं, ना कुठलं झाड ना कुठला आडोसा. प्रकाशाचा फक्त एक स्रोत होता, तो म्हणजे पौर्णिमेचा पूर्णचंद्र. पण हे काय, चंद्र नेहमीपेक्षा जरा जास्तच मोठा दिसत होता. जणू काही पृथ्वी आणि चंद्र यातलं अंतर अर्ध्यापेक्षा कमी व्हावं इतका चंद्र जवळ दिसत होता. रवीने खात्री करून घेतली की तो स्वप्नात तर नाही. पण नाही, तो स्वप्नात नव्हता. त्याने आजूबाजूला पाहिलं. दूरदूरपर्यंत काहीच नव्हतं. काळ्या रंगाचे आणि पावसाच्या पाण्याने भिजलेला डोंगर आणि समोर एक खोल दरी. नक्की ही कोणती जागा आहे आणि आपण इथे कसे आलो हे आठवण्याचा रवी वारंवार प्रयत्न करत होता. आता त्या भुरभुरणाऱ्या पावसामुळे रवीचे कपडे भिजू लागले होते, पण आडुशाला काहीच नव्हतं. तो आता डोंगराच्या मागच्या बाजूला म्हणजे दरीच्या विरुद्ध दिशेने चालू लागला. तो बराच वेळ चालत राहिला. पुढे काही अंत दिसत नव्हता, पण थोड्या वेळाने त्याला त्या डोंगराच्या बाजूला जाणारी एक पायवाट दिसू लागली आणि तो त्या पायवाटेने चालू लागला. हातातलं घड्याळ कधीच थांबलं होतं. काटा 1:13 स्तब्ध होता. हळूहळू ती पायवाट त्याला एका टेकडीकडे नेत होती. टेकडीच्या एकदम टोकावर त्याला एक पडकं घर आता दिसू लागलं. घर म्हणजे मनुष्याचं अस्तित्व. तो कसलाही विचार न करता त्या घराकडे चालत सुटला. हळूहळू ते घर जवळ येऊ लागलं. तो घराच्या दारासमोर येऊन उभा राहिला. हॅलो, कोणी आहे का? त्याने मोठ्यांदा आवाज दिला, पण कसलाच रिस्पॉन्स आला नाही. हॅलो, कोणी आहे का आत? पुन्हा त्याने आवाज दिला, पण पुन्हा कसलंच प्रत्युत्तर आलं नाही. तो निराश होऊन निघू लागला. कोण आहे? आतून आवाज आला. तो एका बाईचा आवाज होता. आवाजावरून कळत होतं ती वृद्ध बाई असावी. कुठे आहात तुम्ही? रवीने घरात डोकावत पुन्हा विचारलं. इकडे आतमध्ये या. रवी घराच्या दारातून आत शिरला. तोच त्याला आतल्या बाजूला थोडा प्रकाश दिसला. तो प्रकाश असलेल्या आतल्या खोलीकडे चालू लागला. तो त्या खोलीपाशी आला. खोलीच्या भिंतीवर एक लालटेन सदृश वस्तू त्या ओसाडाच्या खोलीत प्रकाश टाकत होती आणि त्या मंद प्रकाशात त्याची नजर खोलीच्या खिडकीपाशी बसलेल्या एका विधवा म्हातारीकडे गेली. तिचा एकूण पेहराव जुन्या काळातील महिलांप्रमाणे होता. पांढऱ्या रंगाची मळकट नऊवारी साडी, डोक्याचा भाग कपाळापर्यंत झाकलेला, सुरकुतलेला चेहरा आणि खोल गेलेले डोळे. कोण आहेस बाळा तू? तिने विचारले. मी रवी. रवी म्हणाला. ही कोणती जागा आहे आजी? काहीच कळत नाहीये मला. मी इथं कसा आलो? जाग आली तेव्हा मी त्या समोरच्या डोंगरावर होतो. आसपास काहीच नव्हतं, म्हणून मग वाट दिसेल तिकडे चालत निघालो. लांबून हे घर दिसलं म्हणून म्हटलं इथं कोणी आहे का? रवी दारात उभा राहून बोलत होता. बाळा, मी पण याच प्रश्नाचं उत्तर शोधतीये इतके वर्ष, की ही नक्की कोणती जागा आहे. म्हातारी म्हणाली.
इतकी वर्ष म्हणजे किती वर्ष? रवी कुतूहलाने विचारू लागला. आठवत नाही, पण असं वाटतंय की युग युग संपलं इथं येऊन. म्हातारी खिडकीतून बाहेर बघत म्हणाली. आजी तुम्ही काय म्हणताय मला कळत नाहीये, रवी म्हणाला. इथे सूर्य उगवलेला मी पाहिला नाही. प्रकाश आहे तो फक्त चंद्राचा. तो चंद्र पण इतका मोठा का दिसतो याचं उत्तर मला सापडलं नाही. इथं मला भेटलेला तू पहिला माणूस आहेस. वर्ष नीटचं आठवत नाही, पण तो खूप जुना काळ होता. आम्ही कोकणात राहत होतो. माझं 12व्या वर्षीच लग्न झालं होतं आणि 2च दिवसात माझे यजमान वारले कसल्या तरी साथीच्या रोगाने. मला अपशकुनी पांढऱ्या पायाची ठरवून त्यांच्या चितेच्या अग्नीत मला सती देणार होते माझ्या घरचे. पण माझ्या सासऱ्याने विरोध केला आणि मी जगले. आणि मग सुरू झालं ते दुष्टचक्र. ती बोलता बोलता थांबली. दुष्टचक्र? कसलं दुष्टचक्र? रवी आता खोलीच्या दारात बसला. माझा सासरा आणि माझे दीर गुप्तधनासाठी एका अघोरी शक्तीची साधना करायचे. त्यासाठी त्यांना माझी गरज होती, कारण मी कुमारिकाच होते. त्यासाठी त्यांना एका कुमारिकेचे रक्त लागत असे. 4 वर्षाच्या त्या अघोर साधनेला यश आलं. दर अमावस्येला आमच्या वाड्यात तळघरात तो विधी केला जायचा. त्यानंतर तिथं सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडायचा. हे असंच पुढची 3 वर्ष चालू राहिलं. माझ्या सासऱ्याची सोन्याची हाव वाढत होती आणि मला कसलाच अधिकार नव्हता. मी तिथं एखाद्या कैद्यासारखे होते. तिथं त्यातच माझ्या सगळ्या इच्छा गरजा दाबल्या गेल्या आणि मग मी तिथून पळून जायचं ठरवलं. मी एका पुरुषाबरोबर पळून गेले. लांब आणि महत्त्वाचा नियम मोडला. मी माझं कौमार्य ज्या क्षणी गमावलं त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर साक्षात ती अघोरी शक्ती उभी राहिली. डोळ्यासमोर अंधार झाला. डोळे उघडले तेव्हा मी इथं होते, याच अवस्थेत. मी इथं आले तेव्हा तरुण होते, पण वर्षामागून वर्ष गेली. म्हातारी होत गेले. म्हातारी थंड चेहऱ्याने सगळं सांगत होती. पण तुम्ही इथून बाहेर निघायचा प्रयत्न नाही केलात? रवीने विचारलं. कसा करणार हे बघ, असं म्हणून तिने पायाला बांधलेला जाड साखळदंड दाखवला. मी ओरडले, किंचाळले. मग हळूहळू ते सुद्धा बंद झालं. या शिक्षेचा एकच अंत आहे, तो म्हणजे मला एखाद्या मनुष्याचं रक्तप्राशन करावं लागेल, म्हातारी म्हणाली. म्हणजे? रवीने विचारलं. म्हणजे आता तू आला आहेस ना? म्हातारीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. एक रहस्यमय हास्य तिच्या चेहऱ्यावर आलं. हसताना तिचे सुईदार तीक्ष्ण दात रवीने पाहिले आणि त्याच्या अंगातून भीतीची एक थंड लहर गेली. रवी थोडासा मागे सरकला. म्हातारी जोरात किंचाळत उठली आणि तिने रवीच्या दिशेने झेप घेतली. पण साखळदंड्याला बांधली असल्याने ती पुन्हा खिडकीवर जाऊन आदळली. तिने पुन्हा प्रयत्न केला, पण पुन्हा तेच झालं. थांब, खूप वर्ष वाट पाहिली आहे मी या क्षणाची. म्हातारीचे डोळे लालबुंद झालेले. रवी थरथरत बाहेरच्या खोलीतून त्या घराबाहेर पडला. ती म्हातारी आता शिव्या देत होती. केलीस ना पुन्हा ती चूक, सावध पूर्ण जवळ तरी येऊ द्यायचं होतं. ही तिची वाक्य रवीच्या कानावर पडत होती आणि तिच्या भेसूर रडण्याचा आवाज रवीच्या हृदयाची धडधड वाढवणारा होता. रवी जीव वाचवत पळत सुटला. हृदयाचे ठोके वाढत होते. लांबपर्यंत पळत आला आणि त्याने मागे पाहिलं आणि त्याचं डोकं बधीर झालं, कारण आता त्या टेकडीवर ते घर नव्हतं. त्याने टेकडीवरून थोडं खाली पाहिलं. त्याला एक नदी वाहताना दिसत होती.
पण त्यात पाणी नव्हतं. रक्त, होय रक्त होतं. आणि मांसांचा दुर्गंध पसरला होता. मधून मधून त्या नदीतून हाडांचे सापळे बाहेर चालत निघत होते. इतका वेळ थांबलेला पाऊस परत सुरू झाला होता. तितक्यात त्याला समोरच्या टेकडीवर हालचाल दिसू लागली. त्याने निरखून पाहिलं. त्या भल्या मोठ्या चंद्राच्या प्रकाशात त्याला आता नीट सगळं काही दिसू लागलं आणि त्याचे पाय लटलट कापू लागले. 40 ते 50 जणांचा कामावर हळूहळू रवीकडे येत होता. पण ती जिवंत माणसं नव्हती. पांढरी पडलेली माणसाची मूर्त, पण चालती फिरती शरीर. तोंडातून चित्रविचित्र आवाज काढत होती. अंगावर ठिकठिकाणी जखमा आणि त्यातून वाहणारे रक्त, लोंबणारे त्यांचे जबडे आणि त्यातून दिसणारे सुईसारखे टोकदार दात. जणू काही ते सगळे रवीचे लचके तोडायला येत होते. रवी जीव वाचून पळू लागला आणि पळत पळत तो टेकडीच्या खाली उतरला आणि समोर असलेल्या घनदाट जंगलात शिरला आणि एका झाडावर चढला. झाडावरून तो त्या जमावाकडे पाहत होता. तो जमाव आता जंगलाच्या दिशेने न वळता खालच्या मार्गाने गेला. रवीने सुटकेचा निश्वास टाकला आणि तितक्यात त्याच्या मागे कोणीतरी पुटपुटल्याचा आवाज आला. त्याने दचकून मागे पाहिलं आणि भीतीने तो किंचाळत तोल जाऊन झाडावरून खाली पडला. फार उंचावरून पडला नसल्याने त्याला फार इजा झाली नाही. त्याने वर पाहिलं. झाडावर एक विद्रूप स्त्री केस मोकळे सोडून बसली होती. विकृतपणे हसत ती रवीकडे पाहत होती. आलास ना तू? तुझीच वाट बघत होते. ये माझ्याजवळ ये. रवी धडधडत्या हृदयाने ते सर्व पाहत होता. माझी तहान भागव, ये, मला तुझं रक्त हवंय. असं म्हणत ती फांदीवर उभी राहिली. रवी जीव मुठीत घेऊन पळत सुटला, पण जंगलाच्या आत पळू लागला. ती स्त्री पण एका पायाने लंगडत त्याच्या मागे येत होती. पण तिचा वेग कमी होता आणि रवी पळत होता. हळूहळू तिच्यातलं आणि रवीमधलं अंतर वाढत गेलं. रवी बराच पुढे गेला. मागे वळून पाहिलं. ती कुठेच दिसत नव्हती. या कुठल्या नरकात आलोय मी? इथं सगळीकडे रक्तपिपासू नरभक्षक आहेत. कसं आलोय मी इथं? रवी रडू लागला, पण तो थांबला नाही. त्या घनदाट जंगलात तो चालत राहिला. जंगल खूप मोठं होतं. आजूबाजूला विकराळ झाड आणि त्यातून जाणारी ही पायवाट. त्या वाटेवरून चालत असताना मध्ये मध्ये चित्रविचित्र किंचाळण्याचे, रडण्याचे आवाज येत होते. ते आवाज त्याच्या हृदयाची धडधड वाढवत होते. घुबडांचे आवाज त्याच्या काळजाला घर पाडत होते. मृत्यू कुठून येईल हे काही सांगता येत नव्हतं. आणि तेवढ्यात लांबवर रवीला एक झोपडी दिसली. बाहेर शेकोटी पेटलेली होती, पण आसपास कोणीच नव्हतं. रवीला आता कसलीच रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून त्याने झोपडीकडे न बघता सरळ चालण्याचा निर्णय घेतला. तो सरळ चालत राहिला. त्याने मागे नजर टाकली. झोपडी आता फार लांब राहिली होती. तो पुढे पुढे चालू लागला आणि पुढे थोड्या अंतरावर पुन्हा त्याला तीच झोपडी दिसू लागली. तीच शेकोटी, सगळं तेच. तो परत न थांबता सरळ चालत राहिला. त्याने पुन्हा नजर मारली. ती दुसरी झोपडी पण मागे राहिली होती. पण थोडा वेळ पुढे आल्यावर परत त्याला तीच झोपडी दिसू लागली. सगळं तेच. रवीचं डोकं बनबनायला लागलं. तो आता त्या झोपडीजवळ गेला. त्याने डोकावून पाहिलं. आतमध्ये कोणीच नव्हतं. त्याने आता नजर शेकोटीकडे वळवली. शेकोटीच्या बाजूलाच एक लाकडी ओंडका होता. रवी त्यावर बसला
आणि शेकोटीची ऊब घेऊ लागला. त्याचे कपडे थोडे ओले असल्याने त्याला थंडी वाजत होती. तो शेकोटीवर हात धरून ऊब घेऊ लागला. त्याने उजव्या बाजूला नजर फिरवली. तिकडे घनदाट झाडी व्यतिरिक्त काही नव्हतं. आणि आता त्याने डाव्या बाजूला पाहिलं आणि दचकून मागे झाला. त्याच्या अगदी शेजारीच एक वृद्ध माणूस बसून शेकोटीची ऊब घेत होता. म्हणजे अगदी त्याच लाकडाच्या उंडक्यावर बसून. त्या वृद्धाचं रवीकडे लक्षच नव्हतं. तो शेकोटीकडेच बघत होता. पण हा कधी आला, मला कळलं कसं नाही? रवी स्वतःशी विचार करू लागला. आता हे कोणतं संकट? रवी त्या वृद्धाकडे बघत विचार करू लागला. पण तो माणूस त्याच्याच धुंदीत होता. कसला विचार करतोयस? त्याने रवीकडे मान फिरवत पाहिलं. नाही, कसलाच नाही, रवी म्हणाला. तू इथं नवीन दिसतोयस? त्याने रवीला विचारलं आणि तो पुन्हा हात शेकू लागला. हो, पण ही नक्की कुठली जागा आहे? मला काहीच कळत नाहीये. मी इथं कसा आलो? जाग आली तेव्हा त्या समोरच्या डोंगरावर होतो, बेशुद्ध, रवी बोलला. मीही तिथूनच इथं आलोय बाळा. मला पण तिथंच जाग आली होती, म्हातारा म्हणाला. त्या म्हातारीच्या पडक्या घरात गेला होतास का? आणि ते चालते फिरते पिशाच्यांचे जमाव पण पाहिले असशील, म्हाताऱ्याने प्रश्न केला. हो, तुम्हाला कसं माहीत? रवीने विचारलं. मी पण ते सगळं अनुभवलंय. आणि मग तिथून या जंगलात आलो. तिथं मला पण ती झाडावर बसलेली बाई दिसली होती. तिच्या तावडीतून इथं आलो, पण चकवा लागला. आता या वाटेने किती वर्ष झाली माहीत नाही, पण चालतोय. हीच झोपडी, हीच शेकोटी, म्हातारा म्हणाला. काय म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष याच चकव्यात अडकले आहात? रवी चक्रावला. हो, मी आलो तेव्हा तुझ्यासारखाच तरुण होतो. आता बघ काय हालत झालीये. पण मला माहित आहे या चकव्यातून बाहेर जायचा मार्ग. पण मी जाणार नाही, म्हातारा म्हणाला. पण ही कोणती जागा आहे? रवीने विचारले. मृत्यू आणि मुक्तीच्या मधील एक वेगळं जग आहे हे. घोर पाप केलेले लोक, आगोरी साधनेत कोणती तरी भयंकर चूक केलेले लोक, ज्यांना मुक्ती मिळत नाही, असे लोक इथे फेकले जातात आणि मुक्तीची वाट बघत असतात. जसा मी. इथं सूर्य उगवत नाही, चंद्र कधी नाहीसा होत नाही, कायम थंडी आणि पाऊस, जागोजागी पिशाच्च, मृतात्मे. मी पण खूप मोठा पापी होतो, त्याचा मला पश्चाताप आहे. म्हणून मी जाणून बुजून इथून जायचा प्रयत्न करत नाहीये. भोग भोगणार मी. पण ज्या अर्थी तुला काहीच आठवत नाहीये तू इथं कसा आलास, त्या अर्थी तू या जगात चुकून आलेला आहेस. कारण इथे येणारा प्रत्येक पापी हा केलेला अपराध विसरत नाही, पण जो चुकून येतो त्याला काही आठवत नाही. एक काम कर, या चकव्यातून बाहेर निघ. या झोपडीच्या खालून एक तळघर आहे, त्या मार्गाने तू इथून बाहेर निघ. तळघराच्या दुसऱ्या टोकाला तुला लगेच एक मोठा तलाव दिसेल. त्या तलावाच्या वर एक छोटा पूल आहे, त्यावरून सरळ चालत राहा. पूल संपल्यावर तुला तलावाच्या दुसऱ्या टोकाला एक मोठी भिंत दिसेल. तोच आहे तुझ्या मुक्तीचा मार्ग. जर नशीबवान असशील तर तिथपर्यंत पोहोचशील. भिंतीवर एक मोठा असा आरसा आहे, तोच या जगात यायचा आणि जायचा मार्ग आहे. असं म्हणून तो रवीला घेऊन त्या झोपडीत आला. झोपडीच्या मध्यभागी जमिनीवर एक दरवाजा होता. त्याने तो दरवाजा वर ओढून उघडला. या पायऱ्या उतरून खाली जा आणि कुठेच वळू नकोस. सरळ सरळ चालत राहा. हा रस्ता तुला तलावासमोर नेईल. पण ही वाट सोपी नाही. इतकंच सांगेन, नशीब बलवत्तर असेल तरच पोहोचशील. रवीकडे काही उपाय नव्हता. त्या वृद्धाचे आभार मानून तो पायऱ्या उतरून त्या सुरुंगरूपी गुप्त मार्गावर चालू लागला.
वरचं दार बंद झालं. रस्ता दोन्ही बाजूंनी भिंतीने घेरलेला होता. उजेडासाठी छोट्या छोट्या खिडक्या ठराविक अंतरावर दिसत होत्या, पण त्या मार्गाचं टोक दिसत नव्हतं. रवीने हळूहळू सावधपणे चालायला सुरुवात केली. हळूहळू तो थोडा पुढं आला. त्या भुयारात बाजूबाजूला अनेक उंदीर त्याला दिसत होते आणि तितक्यात त्याला एका खिडकीजवळ काहीतरी हालचाल दिसली. त्याने तिकडं पाहिलं. भीतीने त्याचा थर कापून आला. खिडकी बाहेरून एक स्त्री आत डोकावत होती. तिचा चेहरा इतका भयंकर होता की रवी ओरडत त्या मार्गाने पुढे पळू लागला. पण ती सुद्धा त्याच्या बरोबरीने भिंतीच्या पलीकडून पळत होती. आता ती विकृतपणे हसू लागली. पळता पळता तिची नजर त्या मार्गाच्या छताकडे आतल्या बाजूला गेली. रवीने पण वर पाहिले आणि त्याचं काळीज तोंडाशी आलं, कारण वर छताला अनेक पिशाचे चिकटून बसलेली होती. रवीच्या भीतीला आता हिशेब राहिला नव्हता. पण ते भुयार संपत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. किंकाळ्या फोडत रवी पळत होता. तितक्यात त्याला जाणवलं की ती बाहेरची स्त्री गायब झाली आहे. वर पाहिलं तर भुयाराच्या छताला सुद्धा आता काही नव्हतं. रवी आता चालू लागला. इतका वेळ तो पळून पळून दमला होता. थोडा वेळ तसाच गेला. रवीने आता वेग घेतला होता. तितक्यात त्याला जाणवलं की त्याचा कोणीतरी पाठलाग करतंय, कारण मागून कोणाच्या तरी येण्याचा भास होत होता. तो क्षणभर थांबला. तशी ती मागे येणारी व्यक्ती पण थांबली. रवीने झटकन मागे वळून पाहिलं. ते सगळं त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. त्याच्या मागे विचित्र दिसणाऱ्या माणसाची एक रांग उभी होती. सगळ्यांनी पांढरे कपडे घातलेले होते. सगळ्यांची पांढरी कातडी आणि पांढरे केस, ते सगळे एकसारखेच दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एकसारखंच स्मित हास्य होतं. रवीची विचार करायची ताकद संपायला आली होती की हे नक्की काय घडतंय. तसा तो पुन्हा चालू लागला. ते पण त्याच्या मागे चालू लागले. तो थांबला की ते पण थांबत होते. आता रवीने धूम ठोकली तसे ते सुद्धा त्याच्या मागे पळत सुटले. पण इतकंच होतं की रवीला कोणतीही इजा झालेली नव्हती. काही क्षणातच त्याला समोर भुयाराचं दुसरं टोक दिसू लागलं. त्याला जरा धीर आला आणि तो न थांबता पळू लागला. पळत पळत तो भुयारातून बाहेर आला. मागे पाहिलं पण कोणी नव्हतं. समोर एक भला मोठा तलाव होता आणि तलावावरून एक लाकडी पूल होता. रवी त्या पुलावर आता चालू लागला. त्याने खाली तलावात पाहिलं. चंद्राचं भलं मोठं प्रतिबिंब अंगावर काटा आणत होतं. आता तो सावधपणे चालू लागला. चालत चालत पुलाच्या मध्यावर आला आणि अचानक कोणीतरी खालून त्याचा पाय धरला. रवीने दचकून खाली पाहिलं. 2 पांढरे हात आणि त्यावरची टोकदार नखं, एवढं पाण्याच्या बाहेर दिसत होतं. रवी किंचाळत पाय सोडवण्याची धडपड करू लागला. कसा तरी त्याने त्याचा पाय सोडवला आणि तो पुलावरून पळू लागला. आणि तितक्यात भयंकर असे किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. रवीने दोन्ही कानावर हात ठेवले आणि आता समोर पुलाचे दुसरे टोक दिसत होते. तो जीव तोडून त्याकडे पळत सुटला आणि पुलावरून खाली तलावाच्या दुसऱ्या टोकाला आला आणि त्याने पुलाकडे पाहिलं. पुलाच्या खाली जे त्याला दिसलं ते कोणत्याही सामान्य माणसाचा जीव घ्यायला पुरेसं होतं. पुलाच्या खालच्या बाजूला कित्येक मृतात्मे उलटे लटकलेले होते. तो त्यांच्याच रडण्याचा आवाज होता जो रवीने अनुभवला होता.
त्याने आता समोर असलेल्या त्या भल्या मोठ्या उंच अशा भिंतीकडे पाहिलं आणि त्या भिंतीच्या मध्यावर असलेला आरसा त्याला दिसला. हाच होता रवीच्या मुक्तीचा मार्ग. रवी त्या आरशाजवळ आला. त्याने आरशात पाहिलं आणि क्षणभरातच त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि रवी बेशुद्ध झाला. रवी, रवी उठ! विकासने तोंडावर पाणी मारलं. रवी हळूहळू डोळे उघडून जागा झाला. अरे तू इथं कसा आलास? तुला आम्ही सगळेजण 4 तास शोधत होतो, विकास म्हणाला. रवीचं डोकं जड झालं होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. रवी पुरातत्व खात्यात कामाला होता. पुण्यात जुना वाडा पाडून इमारत बांधण्याचं काम सुरू असताना केलेल्या खोदकामात तेथील स्थानिक लोकांना काही जुने अवशेष सापडले होते. त्याचीच पाहणी करण्यासाठी रवी, विकास आणि त्याचे काही सहकारी तिथे आले होते. जसजसं खोदकाम होत होतं तिथे एक पुराण काळातील वाडा सापडला होता. त्याच वाड्याची पाहणी करताना त्यांना त्या वाड्यात अनेक खोल्या सापडल्या. त्यात जुन्या संस्कृतीचे अनेक अवशेष आणि वस्तू सापडल्या गेल्या. त्यातच त्या तळघरात एक आरसा होता, ज्यावर रेशमी कापड लावून तो झाकला होता. पण रवीने तिथं कोणीच नसताना ते कापड हटवलं आणि त्या आरशाची पाहणी करताना रवीच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती आणि तिथूनच तो त्या दुसऱ्या विश्वात दाखल झाला होता. इकडे त्याची टीम वाड्यात आणि बाहेर त्याला शोधत होती. तो आरसा कुठे आहे? रवीने विचारलं. तो आरसा तळघरात आहे, पण तो आरसा तर रेशमी कापडाने झाकलेला होता. तो आरसा नष्ट करावा लागेल, रवी म्हणाला. विकासने विचारले, का पण? काही न ऐकता रवी त्या कापडात झाकलेल्या आरशाजवळ आला. बाजूला पडलेलं एक लोखंडी रॉडने त्या आरशावर आघात केला आणि अचानक भयंकर असे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. थोड्या वेळासाठी त्या खोलीतील वातावरण गडद झाले. काही वेळातच सगळं शांत झालं. त्या विश्वात जाणारं एक दार बंद झालं. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.